आणि रावळगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी तर अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू। धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने ज्वारीचं पीक जमीनदोस्त, काढणीला आलेली ज्वारीची पिकं मातीमोल, काढणीचाही खर्च निघेना, शेतकरी आर्थिक विवंचनेत। वाशिमकरांच्या चिंतेत अधिकची वाढ, शहरावरील पाणी टंचाईचं संकट गडद, एकबुर्जी धरणात केवळ 31% जलसाठा शिल्लक, 15 दिवसात 90% पाणीसाठा घटला, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव इथे जंगली हत्तींचा पुन्हा धुमाकूळ, शेतकऱ्यांचा भाजीपाला, मिरची आणि मका पिकाचं प्रचंड नुकसान, सरसकट नुकसान भरपाई देऊन हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची मागणी। ओंकार हत्ती पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील सासोली गावात, तिलारी खोऱ्यातील ओंकार हत्ती कळपापासून दूर, गोव्याच्या दिशेनं कूच करणार की बांदा परिसरात जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष। काजू हंगामात ओंकार हत्तीची भ्रमंती सुरू झाल्यानं भीतीचं वातावरण। गोदावरी नदीत हजारो मृत माशांचा खच, नदीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप। शहरातून वाहून नेलं जाणारं ड्रेनेजचं पाणी नदीत मिसळत असल्यानं नदी दूषित झाली आहे। हिंगोलीत वाढत्या तापमानामुळे औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडण्याचं काम सुरू, वाढत्या उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत आटल्यानं पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती। मुंबई पालिकेत पावसाळ्यापूर्वी 547 पाणी उपसा पंप तैनात करणार, पावसाळ्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा उद्देश। पालिकेकडून 142 कोटी रुपये खर्चाचे 2 वर्षांचं कंत्राट, एकूण पंपांपैकी 146 पंप शहराच्या हद्दीत, 223 पश्चिम उपनगरात आणि 178 पूर्व उपनगरात तैनात केले जाणार। कोस्टल रोडसाठी 18,000 झाडं तोडण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी, मुंबईतील वर्सोवा ते भाईंदर दरम्यान कोस्टल रोड होतोय, कोर्टाच्या परवानगीनंतर 18,263 झाडं तोडली जाणार। म्हाडा कोकण मंडळाकडून 2,000 घरांची सोडत, घरांची शोधाशोध आणि किमती निश्चितीचं काम सुरू, एप्रिल अखेरीस सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होणार, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोडतीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांची माहिती। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावची प्रसिद्ध श्री सोनार सिद्धनाथाची यात्रा सुरू, रथयात्रेची परंपरा 200 वर्षांपूर्वीची, सांगलीतील हजारो भाविक नवस घेऊन यात्रेत सहभागी होतात। 150 वर्ष जुन्या मारुती मंदिर परिसरात खोदकामात प्राचीन गणेश मूर्ती सापडली, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील खोलगल्ली येथील घटनेनंतर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी, मूर्तीची ठेवण पाहता पुरातन असल्याचा प्राथमिक अंदाज। भंडाऱ्यामध्ये उद्या सकल ओबीसींचा महामोर्चा, ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याकरता आवश्यक असलेला जनगणना कॉलम नसल्यानं रोष। 31 मार्चपर्यंत देशातून माओवाद हद्दपार करण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संकल्प, त्यासाठी आता 10 दिवस बाकी। गडचिरोली जिल्ह्यात 6 माओवादी सक्रिय, चळवळीत सक्रिय असणाऱ्यांना हिंसेचा मार्ग सोडण्याचं अहेरीचे आमदार आणि माजी सहकाऱ्यांचं भावनिक आवाहन। दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा लिलाव, खेड तालुक्यातील मुमके या गावातील 4 कृषी मालमत्तेचा लिलाव पूर्ण, गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित संपत्तीवरील कारवाईच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल। खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल कंपनी विरोधात 11 ग्रामपंचायतींचा ठराव, कंपनी बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, पर्यावरण धोक्यात येत असल्याचा आरोप, कॅन्सरसह थायरॉइड, गर्भपात, जन्मदोष या आजारांचा धोका। ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, मोहन जोशी यांची एकमतानं निवड, ते 101व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यापूर्वी 24 ते 26 एप्रिल दरम्यान रत्नागिरीमध्ये 100व्या नाट्य महोत्सवाची सांगता। ब्लॅक पॅन्थर विहिरीत पडला, रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे खांबाचा मळा इथली घटना, 50 फूट खोल विहिरीमध्ये ब्लॅक पॅन्थर पडला, पिंजरा सोडून ब्लॅक पॅन्थरला बाहेर काढण्याचं वनविभागाचे प्रयत्न सुरू, नागरिकांची गर्दी। फक्त राजीनामा एवढाच भाग नाही तर सह आरोपी करायला पाहिजे, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर
सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करा. चाकणकर यांना केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप. अशोक खरातकडे ज्या राजकारण्यांनी हजेरी लावली होती त्यांना सोडणार नाही. ज्या राजकारण्यांनी खरातकडे ओशनो जल घेतलं त्यांची नावं समोर आली पाहिजेत. अंजली दमानी यांची मागणी. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा. रुपाली ठोंबरे पाटील यांची पुन्हा मागणी. चाकणकरांना ताबडतोब अटक करा. पंचनामा होत नाही तोपर्यंत काहीही होणार नसल्याची रुपाली ठोंबरेंची भूमिका. अशोक खरात यांना रुपाली चाकणकरांच्या मदतीनं 800 कोटी कमावले. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. अनेकांच्या अनामिका कापल्याचेही फोटो असल्याचा समोर. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही भोंदूगिरीचे प्रकार सुरू. संजय राऊतांचा गंभीर आरोप. देवेंद्र फडणवीस आधुनिक विचारांचे मुख्यमंत्री. आम्ही भोंदूगिरीला खतपाणी घालत नाही, संजय राऊतांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंदूबाबाकडे जाणाऱ्या त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा. संजय राऊत यांची मागणी. एकनाथ शिंदेंचा अंधश्रद्धेवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा असं संजय राऊतांचं वक्तव्य. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी. केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात. लोंढे आणि खरात यांचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असण्याचा संशय. पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या विरोधात महिला काँग्रेस आघाडीचं आंदोलन. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी चाकणकरांची बाजू घेतली असताना महिला आघाडीचं आंदोलन. तर अरविंद शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी. अशोक खरातवर उद्धव ठाकरे सरकारचीही मेहरबानी. खरातच्या मिरगावातील श्री शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणाचं पाणी दिलं. 31 जुलै 2020 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आला होता. शासन निर्णयानुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी आरक्षित होत होतं. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या सगळ्या गदारोळात नाट्यमय वळण. आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवलं. जाणीवपूर्वक अटकेची कारवाई केली. राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवेंचा आरोप. धाराशिव जिल्हा परिषदेतील सभापती निवड 27 मार्चला होणार. अर्थ, शिक्षण, आरोग्य आणि बांधकाम या महत्वाच्या सभापती पदासाठी रस्सीखेच. अध्यक्ष उपाध्यक्षपद भाजप आणि शिवसेनेकडे गेल्यानं महत्वाच्या सभापती पदावर राष्ट्रवादीचा मजबूत दावा. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या भायखळ्यातील अधिकृत बंगल्याचा मेकओव्हर. 1.5 कोटींच्या खर्चात नूतनीकरण. सुमारे 6,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या बंगल्याचं रंगकाम, लाकडी कामांचं पॉलिशिंग आणि छताच्या मजबूतीकरणाची कामं हाती घेण्यात येणार. वाशिम नगरपालिकेत येणाऱ्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकवलेल्या मालमत्ता करावर नगरपालिकेची कारवाई. व्यापारी संकुलातील तब्बल 16 गाळे सील करत ही कारवाई. आतापर्यंत 30 लाख रुपयांची वसुली. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. मुस्लिम समाजाकडून विविध मशिदींमध्ये नमाज पठण. माहीममधील दर्ग्यावरती मुस्लिम समाजाची गर्दी. नाशिकच्या मालेगावात आज रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण. ईदगाह मैदानावरती नमाज पठण पार पडलं. हजारो मुस्लिम ईदगाह मैदानावरती नमाजासाठी उपस्थित. मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी दुवा पठण केलं. अमरावती शहरातील पठाण चौक आणि काँग्रेस नगरमधील मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली. हजारो संख्येनं मुस्लिम उपस्थित. पोलीस आयुक्त, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके आणि यशोमती ठाकूर उपस्थित. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. पाहत रहा एबीपी माझा. आता हे जे युद्ध सुरू झालं